नमस्कार. तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज. आरोग्य दूत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत पाचोरा रेल्वे स्टेशन. ह्याच ठिकाणी मला इथे येऊन 2 दिवसापूर्वी मी ह्या ठिकाणी मी आलेलो होतो. हीच जागा होती. 2 दिवसापूर्वी आलेलो होतो. हेच दाखवण्यासाठी आलो होतो की ह्या ठिकाणी लॉक होता. आणि ज्या वेळेस आम्ही ह्या रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर आहे, आम्ही त्यांना विचारलं असता त्यांनी सरळ सरळ असं उडाउडीचे उत्तर दिले की हे बंदच राहील, हे उघडणारं नाहीये, हे बंदच राहील. आम्ही त्यांना विचारलं बंद का, उघडत का नाहीये, तर त्यांचं असं म्हणणं आहे की जर उघडं ठेवलं तर त्या ठिकाणी कोणीतरी गैरवापर करेल, कोणी काहीतरी करेल, असं त्यांचं म्हणणं आहे. 24 तास ह्या ठिकाणी त्यांचा कर्मचारी असतो, ह्या ड्युटीवर असतो, त्यांची जबाबदारी असते आणि हे उघडं राहायला पाहिजे. ठीक आहे, त्यांचं असं म्हणणं आहे. मग त्यांना म्हटलं हे उघडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर त्यांनी सांगितलं की भुसावळ ह्या ठिकाणी DRM आहे, त्यांच्याशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल. आता हे पाचोऱ्याचे जे स्टेशन मास्तर आहेत, हे पाचोऱ्याचं स्टेशन त्यांच्या अंडर आहे. आम्ही त्यांना विचारतोय तर ते बोलायला बी तयार नाही आहेत, सांगायला बी तयार नाही आहेत. त्यांनी डायरेक्ट सांगतात आपले भुसावळचे DRMला विचारा. मग आम्ही एक विचार केला की आता हा केंद्र शासनाच्या अंडर येतं सगळं, हे सगळं ह्या प्रोसिजर. तर आम्ही एक भाजपचे पाचोरा तालुका अध्यक्ष आहेत, आपले गोविंद शेलार म्हणून आहेत. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला भाजपचे. त्यांना म्हटलं केंद्रामध्ये आहात तुम्ही, सत्तेमध्ये आहेत आणि खासदार सुद्धा आपलाच आहे. आज जर बघितलं तर तुमचं तरी ते ऐकतील का, हे लॉक उघडा म्हटलं. जर ह्या सर्व आपल्या माता भगिनी ह्या ठिकाणी येतात, उघड्यावर बाळांना स्तनपान करता आहे. उघडा हे इथं स्टेशनवर आले ते तालुका अध्यक्ष गोविंद शेलार आणि इथले जे असतील, इथं जे स्टेशन मास्तर असतील, त्यांच्याजवळ बसून त्यांना सुद्धा त्यांनी विचारणा केली हे का बंद आहे. त्यांना सुद्धा त्यांनी असं सांगितलं, या स्टेशन मास्तरने सांगितलं की हे लॉकच असतं. त्यांनी का लॉक असतं त्यांना बी सांगितलं की जसं त्यांनी मला सांगितलं त्याच पद्धतीनं त्या तालुका अध्यक्षांनी तसं सांगितलं त्यांनी की इथं ह्याचा गैरवापर केला जातो. अरे गैरवापर केला जातो, ह्या ठिकाणी तुमचे कर्मचारी 24 तास इथे ड्युटीवर असतात. जो ड्युटीवर असतो त्यांची जबाबदारी आहे. आणि उघडं ठेवायला काय प्रॉब्लेम आहे, ठेवलं पाहिजे. आणि आपलं स्मार्ट रेल्वे स्टेशन आहे, बनणार आहे आपलं स्मार्ट. बघा हे तुम्हाला स्टोरी एवढ्यासाठी सांगतोय मी इथं आता 2 दिवसांनी इथं का आलोय तुम्हाला मी एवढं सांगण्यासाठी आलोय. खासदार मॅडमला ते तालुका अध्यक्ष जे आहेत भाजपचे, त्यांनी खासदार मॅडम त्यांना फोन केला, त्यांना फोन लावून यांच्याशी संपर्क करून दिला आणि ह्यांना बोलणं करून दिलं की लॉक उघडा असं त्यांना सांगितलं. त्यांचं सुद्धा न जुमता त्यांनी काय केलं माहितीये का, आता 2 दिवसानंतर मी एवढी बातमी घेतल्यानंतर खासदाराचं फोन आल्यानंतर त्यांनी आता काय लावलं, ह्या ठिकाणी एक चिटोरी लावली. दाखवा इथं काय लावलंय त्यांनी, चिटोरी दाखवा इथं. ह्या ठिकाणी बघा, हिरकणी कक्ष की चाबी TC ऑफिस में उपलब्ध है. बघितलं का तुम्ही. हे फक्त आपण ज्या बातमी सोडल्यानंतर खासदारांचा इथं ह्या ठिकाणी फोन आला आणि त्या खासदाराच्या फोनला सुद्धा हा लॉक उघडला गेला नाहीये. किती परिस्थिती अवघड आहे बघितलं का तुम्ही. आजही जे आपली माता भगिनी येतात, आजही त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. हस्ताक्षराने पेनाने त्या खासदाराच्या बोलण्यावर त्यांनी एक हस्ताक्षराने पेनाने छोटीशी इथे चिटोरी लावलेली आहे, वरती चिटोरी, आणि ती बी वरच्या साईडला. कुणाला काय दिसेल एवढं मोठं आहे. कमीत कमी इथं मोठं तरी बॅनर लावलं असतं, पुढे जर दिसलं असतं. म्हणजे अशी परिस्थिती आहे ह्या पाचोरा रेल्वे स्टेशनमध्ये. स्टेशन मास्टरला काहीही विचारा, त्यांनी स्पष्ट सांगतात की आम्हाला तुम्ही या ठिकाणी तुम्हाला आम्ही मुलाखत द्यायला बंधनकारक नाहीये, तुम्हाला आम्ही मुलाखत देऊ शकत नाही, बोलू शकत नाहीये. अरे तुम्ही कमीत कमी इथं काय तुमची अडचण आहे, काय खुलत नाही, एवढं तरी बोला. त्यांनी सरळ सरळ सांगतात भुसावळला DRMC भेटा, अशी ह्या ठिकाणी परिस्थिती आहे. म्हणून आम्ही भाजपच्या कार्यकर्त्याला आम्ही त्यांना फोन करून सांगितलं तुम्ही खासदार मॅडम आहेत, त्यांचं तरी हे ऐकतील का, त्यांच्या मार्फत फोनाला ऐकून तरी त्यांना न्याय मिळेल का, कोणीतरी माता भगिनीला इथं सुविधा भेटेल का. आम्ही ह्यासाठी एवढा प्रयत्न केला, तरीही शेवटी ते लॉक उघडला गेलेला नाहीये. बघूया जो आपण भविष्यामध्ये उघडतील ना उघडतील. आणि हा प्रश्न आहे, आम्ही एक आरोग्य दूतच्या माध्यमातून सांगतो मी,
आम्ही हा माझ्या स्वतः स्वार्थासाठी मी प्रश्न घेऊन आलेलो नाहीये किंवा आमच्या स्वार्थ बिलकुल काही नाही, आम्हाला ह्याच्यात काही लाभ लोभ काही नाहीये. आम्हाला एवढंच आहे की जेही इथं माता भगिनी येतात आणि त्याच्यासाठी जर एवढं गव्हर्नमेंटनं सुविधा केलेलं आहे तर ह्या ठिकाणी त्यांना न्याय भेटला पाहिजे आणि कुठेतरी इथं बसलं पाहिजे. आम्ही हे जे करतो फक्त आम्ही जनतेचा प्रश्न उचलतोय आणि जनतेला न्याय भेटला पाहिजे, आमचं हेच आहे. बघूया अजून कधीही लॉक उघडेल काय उघडेल अजून नंतर बघूया. आपण खासदार मॅडम आपण ही बातमी परत पाठवूया. धन्यवाद.